नमस्कार मंडळी, कसे आहात? बरं, मी बनवते मटणची खिचडी. आपण या सगळ्या डाळी धुवून त्यात 2 वाटी तांदूळ टाकून अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. आणि रात्रभर हे जव भिजत ठेवणार आहोत. आणि हा सर्व गरम मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत, तेजपत्ता टाकायचे नाही आहे. आणि हे सगळं डाळी टाकून त्याच्यामध्ये जव टाकायचे आहे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, पुदिना आणि हा घरातला मसाला, त्याच्यामध्ये हिंग ॲड करायचा आहे. आणि हा वाटलेला मसाला टाकायचा आहे. जिंजर गार्लिक पेस्ट 2 चमचे टाकायचे आहे. फ्राय ओनियन टाकायचा आहे. 1 बाउल पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि परत अजून 1 बाउल पाणी टाकायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत. मटणमध्ये पण आपल्याला सेम मसाला टाकायचा आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडासा गरम मसाला, तेजपत्ता आणि हा घरातला मसाला आणि वाटलेला मसाला, 2-3 चमचे जिंजर गार्लिक पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, फ्राय ओनियन, 1 वाटी दही टाकलेला आहे आणि फ्राय ओनियन केलेला हा ऑइल आहे. त्याच्यामध्ये थोडासा ऑइल अजून मिक्स करायचा आहे. हा सगळा मटण एकत्र मसाला मिक्स करायचा आहे आणि 40 ते 45 मिनटं ठेवायचं आहे. आणि ही खिचडी थोडं थोडं पाणी टाकून पातळ करायचे आणि मटणमध्ये टाकून मिक्स करायचे आहे. मटण मी चेक केलेलं आहे, चांगला शिजलेला आहे. खिचडी टाकून चांगली मिक्स करून घ्या. थोडंसं मीठ टाका, तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ घ्या. आणि वरून ऑइलमध्ये मी थोडासा मसाला टाकून फोडणी दिलेली आहे. फ्राय ओनियन टाकलेला आहे, कोथिंबीर आणि पुदिना सर्व केलेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.